रामकृष्ण हरी मंडळी, आपण बघणार आहोत पंढरपूर येथील व्याप्ती आणि इतर नावे. तर बघूयात आपण पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती, दागिने आणि वस्त्रांनी सजलेलं विठोबा आणि अनेक नावांनी ओळखलेला जातो, ज्यात विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, हरी आणि नारायण याचा समावेश आहे. या नावाची उत्पत्ती आणि अर्थ याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. वारकरी परंपरेने आणि सुचवलेले आहे की विठ्ठल हे नाव विठ्ठल आणि विठ्ठल हे कन्नड, 29 तेलुगू याचा अर्थ ब्रिक आणि थल, ज्यांनी उत्पत्ती संस्कृत स्थळापासून झाली असावी याचा अर्थ उभे असा होतो. अशा प्रकारे विठ्ठलाचा अर्थ विटेवर उभा असलेला असा होईल. विल्यम क्रूक आणि प्राच्य विद्या या स्पष्टीकरणाचे समर्थन केले. विठोबाच्या विरहित प्रतिमाशास्त्रात असे नमूद केले आहे की त्याला विटेवर हात अकिबो आणि उभे केलेले दाखवले, जे फक्त पुंडलिकांच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. तथापि वारकरी कवी संत तुकाराम यांनी एका वेगळी व्याप्ती मांडली, ती म्हणजे विठ्ठलाला हा शब्द विठ्ठल अज्ञान आणि ज्या स्वीकारणारा या शब्दाने बनलेला आहे, ज्याचा अर्थ ज्ञान नसलेला निष्पाप लोकांनी स्वीकारणारा असा होतो. इतिहासकारक रामकृष्ण गोपाळ भंडारकर आणखी एक शक्यता देतात. विठू हा मराठीत स्वीकारलेला विष्णू नावाचा कन्नड अपभ्रंश आहे आणि प्रत्यय ला आणि बा मराठीत बाप याचा अर्थ विठ्ठल आणि विठोबा ही नावे श्रद्धेसाठी जोडलेली गेली. विष्णूला विठोचा हा अपभ्रंश मराठी आणि कन्नड लोकसंख्या संस्कृतीचा उपचार हा 8व्या शतकापासून प्रामाणिक केलेला संस्कृतीचा उच्चार करण्याच्या प्रवृत्तीमुळे झालेला असावा. डेक्कन आणि कॉलेजने संशोधन अभ्यासक S. माटे यांच्या मते पुंडलिक, ज्याला एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व मानले जाते, होय सल. राजा विष्णुवर्धन बर्फ बेटी देव याला विष्णूला समर्पित असलेला पंढरपूर आणि मंदिर बांधण्यासाठी राजी करण्यात महत्वाचा वाटा होतो आणि समोरच या देवतेला नंतर बिल्डर्स राजाने बिट्टी देवतांनी व्याप्तीन असलेला विठ्ठला असे नाव दिले. नावाच्या इतर स्वरूपामध्ये विठुराया, राजा, विठ्ठल आणि विठाई आणि विठ्ठला याचा समावेश होतो. गुजरातचे लोक विठ्ठलाला नाथ, भगवान हा प्रत्यय जोडतात, ज्यामध्ये विठ्ठलनाथ हे नाव प्राप्त होते. विठ्ठलनाथजी हे नाव देऊन अतिरिक्त सन्मानार्थी प्रत्यय जी जोडला जाऊ शकतो हे नाव पुष्टिमार्ग पंथात सामान्यात वापरले जाते. तरी हा समोरच पांडुरंगई मराठी पांडुरंग, कन्नड, तेलुगू सर्व पांडुरंग, पाणी, थ, बाग आणि
पांडुरंग म्हणून लोकप्रिय आहे, ज्याचा अर्थ संस्कृतामध्ये श्वेतदेव असा होतो. जैन लेखक संत हेमचंद्र यांनी नोंदवले आहे आणि ही ते रुद्र शिव देवताचे प्रतीक म्हणून देखील वापरलेले जाते. जरी विठोबा गडद वर्णनाने चित्रित केला गेला असला तरी त्याला गोरादेव म्हटले जाते. भंडारकर हा विरोधाभास समजावून सांगतात की पांडुरंग हे पंढरपुरामध्ये पूजल्या गेलेल्या शिवाच्या रूपाचे प्रतीक असू शकते आणि ज्याचे मंदिर अजूनही उभे आहे. पुढे विठोबांच्या पथाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हेही विठोबाकडे हस्तक्षेप झाले. दुसऱ्या सिद्धांतात सूचित करतो की विठोबा सुरुवातीला श्वेत देव शिवाशी संबंधित असावा, नंतर विष्णूशी ओळखला जाऊ शकतो. अशा प्रकारे विठोबासाठी पांडुरंगाचा वापर स्पष्ट असा असतो. क्रोकने मात्र पंढरपुराला जुन्या नावाचा संदर्भ देत पांडुरंग हे पांडुरंगाचे पडगाशी संबंधित संस्कृत रूप आणि असे म्हटले आणि दुसरे नाव पंढरनाथ विठोबा पंढरीचा स्वामी पंढरपुरासाठी अजूनही एक प्रकार म्हणून देखील समजला आणि शेवटी वैष्णव पंथात विठोबाला हरी आणि नारायण या नावाने देखील संबोधले जाते. तर अशाच प्रकारे आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात आणि पंढरपूर आणि अनेक ठिकाणचे आपले सर्व संत आणि गड सर्व प्रकारची माहिती आपण चॅनलवर सांगत असतो. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही पोहोचतील. धन्यवाद मंडळी.